या चिकनगुन्या सदृश्य आजारामुळे पेशंटसोबतच डॉक्टर्स पण परेशान झालेले आहेत. कारण का बरेच पेशंट्स परत येतात, डॉक्टर माझे जॉईंट्स पेन कमी झालेले नाहीत किंवा सांध्यावरची येणारी सूज पण कमी झालेली नाही, खूप सारा थकवा जाणवत आहे. अशा वेळेस नक्की काय करायला पाहिजे, त्याला कुठली ट्रीटमेंट रिकमेंडेड आहे, तर चला बोलूयात आज आपण याच ट्रीटमेंटबद्दल. चिकनगुन्यामध्ये कुठली ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आणि काय काळजी घ्यायला पाहिजे. बिफोर स्टार्टिंग द NSAIDs must rule out the patient is suffering from the dengue or not. In dengue patient, if you use the NSAIDs, that is a non-steroidal anti-inflammatory drugs, then patient may develop the bleeding tendency. So first rule out the patient is having dengue or not. In the chikungunya, NSAIDs should be used cautiously, and choice of drug is a paracetamol and the tramadol. This is a opioid analgesic. चिकनगुन्याच्या अकूट कंडिशनमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड्स वापरायला नाही पाहिजे. पेन रिलीफसाठी त्या ठिकाणी तुम्ही लोकल यूज टॉपिकल प्रिपरेशन्स कॉर्टिकोस्टेरॉइडचे वापरू शकता. त्याच्यामुळे पेशंटला बऱ्याच प्रमाणामध्ये पेन रिलीफ व्हायला मदत होते. घरगुती उपचारामध्ये बऱ्याच वेळेस आपण चिकनगुन्यामध्ये हळदी, अद्रक किंवा सुंठ वापरू शकतो. त्यासोबतच फळामध्ये किवीज, ऑरेंज, पेरू, पपई अशा पद्धतीचे आपण फळे या ठिकाणी वापरू शकतो. परंतु यामध्ये साखरेचे पदार्थ किंवा जंक फूड्स किंवा बेकरी पदार्थ अजिबातही खाऊ नयेत. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज फॉलो दिस पेज.